जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे हे बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हावी या मागणीसाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेले आहेत। शरददादा सोनवणे यांना अनेक जण पाठिंबा देत आहेत। अशातच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांनी देखील उपोषणस्थळी उपस्थित राहून शरददादा सोनवणे यांना पाठिंबा दर्शवलाय। तसेच जुन्नर तालुक्यातच बिबट सफारी व्हावी या मागणीला दुजोरा दिलाय। आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी पाठवलेली ही दृश्य पाहूया। गेले काही दिवसापासून आपण सर्व मंडळी या ठिकाणी पाहत आहात। आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बिबट सफारी ही बारामती या ठिकाणी हलवण्यात आलेली बातमी आपल्या सगळ्यांना जुन्नर तालुक्यातील तमाम नागरिकांना मायबाप जनतेला त्या ठिकाणी कळाली आणि एकच आज असंतोषाची लाट खरं तर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी आलेली आहे। खरं तर मला आठवतं आहे की ज्यावेळेला शरददादा या जुन्नर तालुक्याचे आमदार होते त्यावेळेला हा जुन्नर तालुका पर्यटन म्हणून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित करण्यात आला आणि त्यानंतर पर्यटनाला चालना देण्यासाठी या जुन्नर तालुक्यातील अनेक तरुणांना रोजगार अनेकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून किंवा या जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने नावलौकिक या पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतात कशा पद्धतीने आपला गेला पाहिजे। या ज्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांचं जन्मभूमी आहे, शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे, विघ्नहराचा आणि अष्टविनायकापैकी ओझर आणि लेण्याद्रीचं गणपतीचं स्थान आहे। त्यातच हा जुन्नर तालुका अनेक लेण्या आणि गडांनी खरं तर आपल्या जुन्नर तालुका वेढला गेलेला आहे। म्हणून या जुन्नर तालुक्याला कुठल्याही प्रकारच्या इंडस्ट्री या ठिकाणी होणार नाही, तर त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं पर्यटन म्हणून हा तालुका घोषित केला आणि बिबट सफारी हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन आपल्याला या ठिकाणी शरददादांनी त्यावेळेला प्रयत्न केले। आणि मला चांगलं आठवतं आहे का जवळपास मी दादांबरोबर आमदार असताना ज्या ठिकाणी बिबट सफारी करायची ती म्हणजे लागाचा घाट, त्या ठिकाणी त्या डोंगरावरती त्यांच्याबरोबर मी त्यावेळेला फिरलो होतो आणि जवळपास मला वाटतं का 1500 ते 1600 एकरचं क्षेत्र हे बिबटांसाठी त्या ठिकाणी राखीव म्हणून ठेवण्याचा त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी किंवा जे सर्वेक्षण करायला आले होते त्यांनी त्या ठिकाणी ते पाहिलं आणि बिबट्याला राहण्यासाठी असलेले झाडं झुडपं दर्या कपाऱ्या वगैरे या सगळ्या गोष्टी अनुकूल त्या ठिकाणी असताना आज ही ज्या जुन्नर तालुक्याचा जो आपला अभिमान आहे का, जो बिबट्याची सुरुवात इकडून झाली असेल किंवा बिबट्या हा असा दिसू शकतो तर कुठं दिसू शकतो तर त्या जुन्नरमध्ये दिसू शकतो। जी बिबट्याची ओळख की जी जुन्नरची आहे किंवा जुन्नर म्हटलं का बिबट्या ला विचारलं जातं। आजही आम्ही या महाराष्ट्रात किंवा कुठेही जरी गेलो तर जुन्नर म्हटलं तर ते आवर्जून विचारतात का तुमच्याकडे खरंच बिबटे आहेत का, तर आम्ही सांगतो का मांजरासारखे आमच्याकडे बिबटे आहेत। की आज रात्री जर आम्ही कोणी बिबट्या बघितला तर दुसऱ्या दिवशी सकाळी चर्चा सुद्धा करत नाही, कारण आम्हाला रोज सवय झालेली आहे बिबट्या बघण्याची। आणि जर बिबट्याचा उगम जर या जुन्नर तालुक्यामध्ये जर झाला असेल तर बिबट्याची सफारी जुन्नर तालुक्यातच झाली पाहिजे असं आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे। आणि मग ती कुठल्याही पद्धतीने असो, आज या ठिकाणी आशाताई सुद्धा या शरददादांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आहेत। ताईंची मला विनंती राहील की आपण सुद्धा आता केंद्रामध्ये आपली सत्ता आहे, केंद्रामध्ये आपणही या पद्धतीने प्रयत्न करावे आणि शरददादांनी जो काय आता हा बिबट सफारीचा जो काय अट्टहास तयार केलेला आहे याला मला वाटतं 5 ते 6 वर्षापूर्वी सुरुवात केलेली आहे त्यांनी, तो शेवटही आपण शरददादा तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी कराल असं आम्हाला आमच्या तमाम जुन्नरच्या तालुक्यातील जनतेच्या वतीनं आम्हाला त्याची खात्री आहे। आणि ही बिबट सफारी या जुन्नर तालुक्यातच झाली पाहिजे यासाठी आम्ही विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे आमचे सर्व संचालक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आमच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, ऊस उत्पादक, सर्व कर्मचारी, आमचे सर्व अधिकारी आणि आमचे सर्व शेतकरी वर्ग आणि तमाम जुन्नरकरांच्या वतीनं आपला या आंदोलनासाठी या उपोषणासाठी आमचा सगळा आपल्याला पाठिंबा आहे।